सर्व टाळकरी मंडळी भटजी मंडळी कीर्तन मंडपाच्या परिसरात उभी असलेली पुरुष मंडळी महिला मंडळी लहान मुलं सर्वांनी कीर्तन मंडपामध्ये यायचंय। गुरुवारी बाबाजींचा आणि समितीचा आगमन झालेला आहे। सर्वांनी शिस्तीमध्ये कीर्तन मंडपामध्ये बसून घ्यायचे। महिलांनी महिलांच्या बाजूला बसायचे, पुरुषांनी पुरुषांच्या बाजूला, उजव्या बाजूला पुरुष मंडळी, डाव्या बाजूला महिला मंडळी। थोडं महिला मंडळी मागे सरकून बसायचे, पुरुष मंडळी समोर या, थोडं समोर या, डाव्या समोर जागा मोकळी देऊ नका। साऊंडचं थोडं काम तरी पाहिजे, चालेल पण समोर येऊ नका। माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धाराया जन जड जीव उद्धाराया जन जड जीव वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धाराया जन जड जीव उद्धाराया जन जड जीव का म्हणे गुण चंदनाचे का म्हणे गुण चंदनाचे अंगी का म्हणे गुण चंदनाचे का म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव पार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई पार विठोबार कुमाई कुमार विठोबार कुमाई कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन उद्धराया उद्धराया जन
जड जीव उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया विठ्ठल तनपुरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चला विठ्ठल 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 टाळी वाजवा माय बाप विठ्ठल कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जेड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठ्ठला विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 शबरीनाम कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य तन्नमामि किशनगिरिं ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरि ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरि बाबा जय जय कृष्णगिरि बाबा जय जय कृष्णगिरि बाबा किशनगिरि बाबा जय जय किशनगिरि बाबा जय जय कृष्णगिरि बाबा जय जय कृष्णगिरि बाबा जय जय किशनगिरि बाबा जय जय किशनगिरि बाबा ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरि बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरि बाबा ओम नमो सद्गुरु जय जय
जय जय किसनगिरी बाबा जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय किसनगिरी बाबा श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी आज आपल्या गोधेगाव इथे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान सर्वांचं जीवन घडवणारे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या या जन्मभूमीवर 41व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण प्रतिवर्षी या गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक महोत्सव जन्मभूमी महोत्सव सर्व जाती धर्मातील बांधव स्त्री पुरुष एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने आनंदाने पार पाडत असते. याही वर्षी आपण हा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने पार पाडून राहिलेले आहोत. तुम्ही आपण हे फक्त निमित्त आहोत. सर्व श्रीगुरु आपल्याकडून करून घेतात. आज ज्या जागेवर आपण इथं बसलेलो आहोत इथंच बाबांचं जन्मस्थान आहे आणि त्या जागेचं हे सगळं वेगळं आपल्याला आता हे सर्व चित्रीकरण वेगळं दिसते. बाबा त्यावेळेस इथं अवतीर्ण झालेत. वाढत्या वयाबरोबर लहान मुलामध्ये खेळायला लागलेत. कधी वाळूची पिंड करायचे, कधी तरवडीच्या अगरबत्त्या लावायच्या, कधी औदुंबराच्या झाडाला पाणी घालायचे. सर्वांना बाबांचं जीवन विदित आहे, माहिती आहे. पाहता पाहता संत आणि मनुष्य दिसायला जरी आकाराने एकच दिसत असले पण माणसाची कृती ही स्वतःच्या सुखाकरता असते आणि संतांचं जीवन हे समाजाच्या सुखाकरता असते. मग अशा आता आम्ही स्वामीला म्हणलं की सगळी मंडळी आपल्या समोर आली. भालदार, चोपदार, टाळकरी आणि ह्याच अजून चिंचेचं झाड साक्षीला आहे. बाबा दिवसभर कुठं जात होते, कुठं फिरत होते. रात्री कधी मस्जिदीमध्ये झोपायचे, कधी या चिंचेच्या झाडाखाली झोपायचे. आजही चिंचेच्या झाडाला जर आपण कान लावला तर ते चिंचेचं झाड म्हणाल की हो हो बाबा माझ्या या शाळेमध्ये किंवा माझ्या खाली इथं आराम करत होते. पण आपलं कोणाचं त्यावेळेस लक्ष जात नव्हतं. संताकडे कोणाकडे जरी नसलं, कोणाचं लक्ष जरी नसलं तर त्यांचं लक्ष मात्र सर्वांच्याकडे असतं. आज जे आपण पाहतो हा जन्मभूमीचा महोत्सव एक वेगळा आगळा वाटतो. रस्ते चांगले झाले ना तर आपलं गोदेगाव अंदमान बेट होतं. इकडे येण्याला रस्ते नाही, का जाण्याची सोय नाही, काही नाही. ही बाबांची कृपा आहे. रस्ते डांबरी झाले, खूप चांगले झाले. जन्मभूमीवर हे सगळं कार्य आपण पाहून राहिलेलं आहोत. हे सगळं आपल्या कृतीचं फळ नाही. आपल्याला कधी कळत नकळ वाटेल की आम्ही देणगी दिली, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. तुम्ही काय केलेलं नाही. बाबांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला प्राप्त झालेलं तुमच्या प्रपंचात आणि त्याच्यातला वाटा तुम्ही दिला बाबा करता. कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून मंदिर झालं,
सभामंडप, देवीचं मंदिर, संत निवास, स्वयंपाकघर, पाण्याची टाकी, नेते मंडळींनी आपल्याला भरभरून सहकार्य केलं. सर्व पक्षातील नेते मंडळींनी आपल्याला ज्या ज्या वेळेस ज्यांच्याकडे जे जे काम असेल ते त्यांनी केलेलं आहे. आणि आपणही खूप खूप सगळं काम केलं. नदीचा घाटही झालेला आहे. आल्या आल्या सगळं अगदी स्वच्छ वातावरण वाटत होतं. आता आजच्या दिवस स्वच्छ केलं, रोज जर केलं तर कोणी का तुमच्यावर का केस थोडीच काढणार. आपलं घर, आपलं दार, आपली गल्ली हे काही आमदार खासदारांनी सरकारने सांगितलं पाहिजे असं नाही. हे आपलं कर्तव्य आहे की आपलं जिथं निवासस्थान असेल ते झोपडं का असत नाही तनाच, पण नीट नेटकं स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे. एवढं स्वच्छ वातावरण केलं तर खूप खूप आम्ही परवा म्हणलं की स्वच्छता झाली का, पण असं वाटत होतं नुसतं रस्त्यापुरतं केलं असेल, बाकी तसेच असेल. पण कोपऱ्या कापऱ्यात आम्ही सगळं पाहत आलो. स्वच्छ आपण केलेलं आहे, खूप चांगलं आहे. ही सगळी श्रीगुरूंची बाबांची लीला आहे. गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला. जगती कसे जगावे, गुरु सांगते अचूक, जगण्यात मानसाची होऊ नये. मग गोड मग गोड तो या मृत्यू जीवना. गुरुची अगाध लीला, गुरुची अगाध लीला, सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध, गुरुची अगाध, गुरुची अगाध. जगामध्ये कसं राहावं, कसं जगावं ही जीवनाला दिशा श्रीगुरू देतात. म्हणून हे जे सगळं दिसते, देवगड असेल, जन्मभूमीचं स्थान असेल, सगळं जे जे आपण भक्तांनी केलं ही श्रीगुरूंची लीला आहे, बाबांचा आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादाचं फळ आपल्याला प्राप्त झालं. स्थानं चांगले झाले, रस्ते चांगले झाले. येताना आम्हाला बरंच दिसलं, आता प्रसंगाला म्हणून बोलतो, जरा माफ करत राहा. आम्ही एका ठिकाणी असं विचारलं, आम्ही म्हटलं कोणत्याही गावात जर गेलं, उकंडी रस्त्यावर असतात आणि डांबरी रस्त्यापर्यंत माणसं ऊस लावतात. ते म्हणले त्याचं असं आहे, त्याचा अभ्यास केला, जास्ती लोकांच्या पायाला धक्का लागेल एवढं पीक जर केलं तर शेतात पीक चांगलं येतं. आणि उकंडे जर डांबरी रस्त्यावर टाकले तर जनावरं आजारी पडत नाहीत आणि गाई म्हशी दूध जास्ती देतात. म्हटलं बरं संशोधन केलं बाबा, चांगलं. म्हणून आता आपल्या इथे थोडंच आहे म्हणा, सगळ्यांनी टाकलं तर हरकत नाही. तुमच्या सगळ्या गाया म्हशी दूध देतील, जनावरे काही आजारी पडणार नाहीत. सार्वजनिक रस्ते होत नाहीत, झालेले रस्ते टिकवणं तुमच्या आमच्या हातात असतं. नेते मंडळी करते, आपण भांडणं करतो रस्ता झाला पाहिजे, पण नेते मंडळीने सुद्धा रस्ता करूच नाही. त्यांनी लिहून घेतलं पाहिजे की तुम्ही रस्ता कोरला नाही पाहिजे. जर रस्ता कोरला तर तिथं तेवढं सोडून द्यायचं, दुसरीकडे काम करायचं. तर हे आपलं एकाच गावाचं नाही, कुठंही जा हेच आहे. पळसाला पानती नाही. गंगापूर तालुक्यात एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो. पावसाळा श्रावण महिना होता.
गायीन म्हशी रोडवर बांधलेल्या आणि माणसं खाली रोडच्या खालून जाऊन ड्रायव्हर असताना जायचं. इतका अतिवापर आपण करू नका. सार्वजनिक कामं होत नाहीत आणि झालेले टिकवणं ते आपल्या हातात आहे. होऊ द्या ना तुमचं नुकसान, थोडंफार झालं तर काय बिघडते. आपल्या शेतातून जर माणसं गेले तर काही सांगता येत नाही कोणाचा कसा पाय असेल, तुमचे भरभराट होऊन जाईल. पण आपल्या जागेतून कोणी येऊ नये म्हणून तुम्ही जर काट्या लावल्या तर मग काही सांगताच येत नाही काय होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. हे गुरूंची बाबांची कृपा आहे. काय बाबांचं जीवन तुम्ही बघा, कोणाचा आधार नाही, कोणत्या श्रीमंताचे काही आश्रय नाही, कोणी या म्हणे ना, कोणी बसा म्हणे ना. ज्यावेळेस बाबा नाव रूपाला आले तो काल वेगळा, पण अगोदर तर एक आदिवासी मुलगा म्हणून हिनवतच होते ना. कधी लंगोटी असेल, कधी नसेल, फाटकी तुटकी कपडे घालून, काय खाल्लं शेन काय पिल्लं शेन. हे ठाला वन वन फिरूनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी. 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 कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. कधी या जागे कधी त्या जागे आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. या कधी त्या गावी आपुल्या भक्तासाठी. धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा. 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 देवा मात्र तळमळ करायची आणि आई सगळ्या गल्ल्या बोळ्या पाहून बाबांना खाऊ घालायची. त्यांनी कष्ट सहन केले. आता आम्ही आहे प्रकाशानंदगिरीजी महाराज आहे. आम्ही कितीही जरी भालदार चौकदारच्या या सगळ्या वैभवात राहिलो तरी त्यांच्या पायाची धूळ आम्हाला बरोबरी करता येणार नाही. हे सगळे प्रसंग आपण अनुभवलेले आहेत. म्हणून अपमान सहन केला, सन्मानाची कुठं इच्छा नव्हती, मोठ्याचा कोणाचा आश्रय नाही आणि नको नको ते काही काही गोष्टी त्यांना कानावर येऊन त्या सगळ्या पचवल्या आणि आज हे सगळं करून ठेवलं. हे केवढं गोदेगाव आणि मुरम्यापुरतं नाही, हे सगळं जनतेकरता केलेलं आहे.
जनतेने सर्व केलेलं आहे आणि जनतेला तुम्ही आपण फक्त राखा ना. आम्ही बुजगावण्यावर आम्ही असेल स्वामीजी असतील हे बुजगावण्यात बुजगावणं पाहिजेच ना. कुठे कोल्ह्या कुत्र्याने काही करू नये म्हणून. तर हे सगळे बाबांची कृपा आहे. पाडव्याला आपण त्यांचा 40वा साजरा केला होता आणि तेव्हापासून हा पाडव्याचा महोत्सव आपण मोठ्या आनंदात भक्तिभावाने पार पाडतो. आज या कार्यक्रमाकरता सर्व संत महंत गुणीजन सर्व उपस्थित आहेत. मच्छिंद्र बाबा आहेत, उत्तम बाबा आहेत, इतर सर्व संत मंडळी, सर्व जाती धर्मातील बांधव, स्त्री पुरुष सर्व एकत्र आहेत. संत काय करतात एकच आहे की सर्वांना एकत्र घेऊन येऊन काम करतात. आईला जरी 4-5 मुलं असले तरी त्या मुलामध्ये एखादा खोडकर असेल तर त्याच्याकडे जास्ती लक्ष आईचं अगोदर जात असते. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. आपल्या सगळ्या काय असतील त्या आंतरिक भावना याचा फारसा विचार न करताना व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये. हे सर्व आपल्याला बाबांनी प्राप्त करून दिलं. मी मगाशी बोललो की हे आपलं अंदमान बेट होतं. सर्व संतांनी हा बेटच आपलं सोडून दिलेलं होतं. इकडे काही कोणी येत नव्हतं. पण बाबांचा अवतार झाला आणि पाहता 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 हे सगळं आपण अनुभवून राहिलो. आपल्या पूर्वजांचं सहकार्य जुनी मंडळी सगळी पाहता पाहता निघून गेली. तुम्ही आपण आज उद्या असेल नसेल सांगता येत नसते. परंतु जे जे सगळं आतापर्यंत झालेले आहेत येत राहतील त्यांचं एकच कर्तव्य आहे बाबांच्याबद्दल कृतज्ञता या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्यक्त करणं आणि त्यांची ही सेवा करत राहणं. तन मन धनाने सेवा करायची आहे. तसा विचार केला तर संत हे समाजाचे मायबाप आहेत. व्यवहारामध्ये आपण पाहतो आई वेगळी आणि बाप वडील वेगळे, दोन्ही एकत्र येत नाही. वडील ते वडील आहे. वडील कधी कधी लाडामध्ये होते. एका मुलाला अशी सवय होती तो आईला बाबा म्हणायचा आणि बाबाला आई म्हणायचा. पाहुणे आले की मग तो म्हणजे बाबा मला जेवायला भूक लागली. माणसं म्हणलं असं कसं काय, बाबा तर इथेच बसलेला आहे. नाही नाही म्हणे आमच्या मुलाला अशी सवय आहे तो आईला बाबा म्हणते आणि बाबाला आई म्हणते. असल्या फंटू सवयी अगोदरच आपण लक्षात घेतलं पाहिजे ना. परंतु माणसं कौतुक करतील तर किती कौतुक करतील आणि बिघडले तर किती बिघडतील. काही तर इतकं ताडण करतात की मारता मारताच मारून टाकतात. एका ठिकाणी आम्ही असं बसलो होतो. दिंडीचा प्रसंग होता आमच्या तिथं मुक्ताबाईला असताना. एक मनुष्य असा विचित्र होता. त्यांना लहान लहान 2 मुलं होते. त्याच्याच वैतागाने मंडळी वारलेली होती. मला वाटतं 3 वर्षाचा मुलगा असं काहीतरी मागितलं. दिंडीतली माणसं बसलेले त्यांना काही विचार तर करायला पाहिजे ना. दगडाचं सगळं ते मंदिराच्या त्या आतला चौक होता. त्या मुलाला उचललं ना असं फेकून दिलं दगडावर. हे बाप आहे का वैरी आहे. हिरण्यकशिपू बरा. त्या मुलाचं डोकं फुटलं, सगळं केलं. आमच्या दिंडीतलं एक मनुष्य गेला पडत, उचललं त्याला, ते रक्त वगैरे पुसलं. आणि त्या माणसाला फक्त मारलं नाही ना तर आज इतकं हे केलं की निर्दयीपणा असतो. म्हणून अति कौतुक आणि अति निर्दळण हे दोन्ही दुःखाला कारणे असतात. बिघडायचा संबंध असेल तिथं कौतुक करून उपयोग नाही. सुधारायचं असेल तर तिथं फार ताडण करायचंही काय कारण नाही. ताडण करतात ते वडील असतात, कौतुक करते ते आई असते. व्यवहारातले 2 नाते आहेत, आई आणि बाप. आपल्या लक्षात येण्याकरता सांग. एका गावामध्ये सप्ताह होता. सप्ताहाला मंडळी निघाली. रात्रीचं कीर्तन, बॅटरी नाही काही नाही. याला उशीर झाला म्हणून घाई गडबडीने पायातही पायतण नाही.
आणि काटेरी रस्ते. मग सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना होता, शेतातलं खुरपिलेलं गवत ते रस्त्यावर टाकलं आणि त्या गवताच्या आत साप होता आणि हा त्याच पाय टाकल्याबरोबर त्याने एकदम फना केला आणि फुस देसे असा आवाज. हा लगेच म्हणाला बाप रे. मग तिथं अगं आई गं म्हणला का तो. आतून कशी हाक येते पहा. ज्यावेळेस तुम्हाला भीती वाटते त्यावेळेस बापाची तुम्हाला आठवण येते, कारण तिथं आई काही काठी घेऊन साप मारणार नाही. तिथं काम बापाचंच आहे ना, वडिलांचंच काम आहे. म्हणून त्याचं या वडिलाचं जरी भांडण असलं तरी तो आपोआपच म्हणतो अरे बाप रे. पाठीमागे काय एक अंतरावर थोडं म्हणून काय झालं म्हटलं भला मोठा साप आहे. म्हणजे जिथं भीती वाटते तिथं वडील काम करतात, बाप काम करते, आणि जिथं दुःख असते तिथं आई काम करते. एका मुलाने एकुलता एक मुलगा आईला घराच्या बाहेर काढून दिलं. आईने सांगितलं काही हरकत नाही बाबा, तुमचं तुम्ही खुशाल आनंदात राहा, मी आपले मजुरी करून पोट भरल, आला टाइम तर भीक मागून पोट भरल. पण हा कधी पाहत नव्हता. योगायोगाने काय झालं कोणास ठाऊक आजारी पडला. मंडळी घेऊन गेली दवाखान्यात त्याला, पण तो आजार असह्य होता, वाढत गेला. डॉक्टरने सांगितलं हे काही जमायसारखं नाही आणि याला खूप पैसे लागतील. मग त्या मंडळीने विचार केला की 2-4 दिवस 8 दिवस राहिली, एक दिवस गपचिप निघून गेली दवाखान्यात. हा एकटाच तिथं राहिला. त्या दवाखान्यातून एका माणसाची सुट्टी झाली, तो घरी आला. आल्याबरोबर ते म्हातारी म्हणते बाबा कुठं होता म्हणे दवाखान्यात. म्हणले माझा मुलगा ते. म्हणलं आजी काय सांगावं तुम्हाला, तुमचा मुलगा असेल किंवा नसेल तो जास्ती आजारी आहे, सोबत कोण आहे. म्हणले कोणी नाही. आईने नाही विचार केला की मला घराच्या बाहेर काढून दिलं किंवा काय केलं म्हणून. पैसा नाही काही नाही, पण गेली तशीच आपली. मुलाच्या जवळ गेली, मुलाला काही कळेना कोण आलं काय, आपल्या पदराची हवा घातली. आता आईला पदर सुद्धा नाही राहिला हवा घालायला. पदराची हवा घातली आणि थोडं डॉक्टरला विनंती केली की डॉक्टर साहेब थोडंसं औषधोपचार करा, मी कोणाचे भांडे कुंडे घासून तुमचे पैसे देईन, पण माझ्या मुलाला जगवा. पा योगायोग औषधाचा वापर आणि त्याचं प्रारब्ध, आईचा आशीर्वाद. हा सावध झाला आणि डोळ्यांनी पाहायला लागला. ज्यावेळेस काही कळत नव्हतं त्यावेळेस फक्त आई आई एवढा शब्द येत होता. आईच्या बद्दल प्रेम नाही, पण दुःखात आपोआपच आईचं नाव येत असतं. जसं या मुलाला सगळं सावध झाला आणि मग पुन्हा आईला म्हणतो कशाला आली मला तुझं थोबाड दाखवायला. मग आता त्या आईला कसं वाटलं. म्हणजे दुःख ज्यावेळेस जीवनात येते त्यावेळेस आईचा आधार असतो आणि संकट किंवा भीती ज्यावेळेस असते त्यावेळेस बापाचा आधार असतो. हे 2 नाते आहेत व्यवहारातले. पण संत कृपाळू मायबाप आहेत. ते आईचंही नातं तेच आहेत, आईचं प्रेम देतात आणि वडिलांचंही प्रेम तेच देतात. आईचं प्रेम कदा दुःख काय करतात, जन्म मरणाची इरझार संपवतात. आणि वडील म्हणून काय करतात तर कडी काळाची भीती नष्ट करतात. जगा काढ खाय आम्ही माथा दिला. म्हणून मृत्यूची भीती आणि जगण्याची समस्या जे मिटवते ते आईबाप असतात. नुसतं आईबाप असून नाही, सरपीण सुद्धा आईच असते ना. इकडून अंडे तीच जाते तिकडून पुन्हा तीच खाते. बोक्या आपल्याच मुलाला खात असतो. आईबाप आहे, पण काय उपयोगाचं. कृपाळू मायबाप असले पाहिजे. संत समाजाचे कृपाळू मायबाप आहेत आणि कृपाळू मायबाप असल्यामुळे सर्वांचं दुःख ते जाणतात. बाबांनी स्वतःच्या सुखाचा कधी विचार केला नाही. चप्पल आपण पाहिलेलं आहे, चप्पल पाहत असली तिचं जर काही अंगठा तुटला तर 5 पैसे देऊन कधी चांभाराजवळून ती नीट करून घेतली नाही, पिशवीत घालून निघायची. आता आम्ही तर आमच्या बाजू तुम्ही आम्हाला 1000 रुपयाचे पायताने घेता.
हे आमची काही कमाई नाही, ते अनवाणी चालले. आता लक्ष्मण महाराजांनी म्हटलं ना पद, अनवाणी फिरले समाजाकरता आणि हे सुखोपभोगाचे सोहळे सर्व समाजाला ते देऊन राहिलेले आहेत. संत मायबाप आहेत, व्यवहारातले मायबाप आहेत. पण हे जरी मायबाप असले तर लावण्या मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठी मोरी, अंतकाळी होती पाठी मोरी, होती पाठी मोरी, लावणिया मोहे संसारी बैसिती, मोहे संसारी बैसिती, लावणिया मोहे संसारे गोविती, लावणिया मोहे संसारे गोविती, अंतकाळी होते पाठी मोरी, अंतकाळी होती पाठी मोरी, अंतकाळी होती पाठी मोरी. संत मायबाप हे उदार आहेत. या संता परीस उदार त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर, इष्ट मित्र सोयरे. बऱ्याच वेळ माणसं म्हणतात आमचे सोयरे फार चांगले. काय झालं, लग्नाला पैसे दिले आम्हाला त्यांनी, बर, पण जर लवकर नाही दिलं गेलं तर तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाहीत. आहेत ते, परंतु कृपाळू नाही म्हणता येणार. संत हे निर्हेतुक समाजावर प्रेम करतात, कोणी निंदा कोणी वंदा, पण तुमच्या सुखाचा विचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात समाजाचे संत हे कृपाळू मायबाप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पवित्र कीर्ती वाणू, कीर्ती कायमी पवित्र कीर्ती वाणू, कीर्ती कायमी पतित कीर्तिवानो, कीर्तिवानो, कायमी पतित. संत हे कृपाळू मायबाप असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात माझ्यासारख्या पतितांनी त्यांची काय कीर्ती वर्णन करायची. कारण संतांचं या भूतलावर येणं याच्याकरताच असते, जड जीवांचा उद्धार करायचा. सरळ म्हणून शेवटची चाल म्हणू, आता 12 वाजेपर्यंत आपण आवरलं पाहिजे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीव. जड जीवाचा उद्धार करण्याकरता माणसं काय की असे जड असतात. एक आश्रम होता, 12 वर्ष एक विद्यार्थी राहिला, पण म्हणून काही त्याला येईना. मग गावातले लोक म्हणायला लागले एवढ्या वर्ष ते झाले तिथं राहतो. उत्तम बाबा सारखे संत आहे, 12 वर्ष राहिला, कर प्रवचन, कर कीर्तन. ते म्हणले आपल्याला येत नाही. मग तो एकदा गुरुजीकडे गेला, सांगितलं गुरुजी मी एवढ्या दिवस राहिलो, माझ्या काहीच लक्षात नाही. मग आता असं करा म्हणले, माझ्या लक्षात राहील, याला काहीतरी उपाय सांगा. गुरुजीला माहीत होतं कसं आहे. ते म्हणले बाबा याच्या कुठं नादी लागायचं, म्हणजे गणपतीची पूजा करत जाय बस. हा पुढे गेला आणि पुन्हा मागे आला. नाही म्हणले गुरुजी गणपतीची पूजा करायची बरोबर आहे, पण गणपतीची पूजा करायचं ध्यानात राहायचं, ध्यानात राहण्याकरता काहीतरी सांगा. गुरुजी म्हणले बरं विचारलं, बरं एक जा म्हणले बाहेर 2 दगड आण. त्याने आणले खरोखर दगड. म्हणले आता एक माझ्या डोक्यात घाल आणि एक तुझ्या डोक्यात घाल. अरे म्हणले वेळा मूर्ख कोणी करता, 12 वर्षे राहिला अजून तुला हे कळत नाही. याला जड म्हणतात, जड. तुका म्हणे ऐसे आहेत का हरी, याही तारी जीवाशी. म्हणून जड मुडांचा जीव, मूड माणसं एवढे काही मूड असतात. मूड म्हणजे मूर्ख शब्द आहे, थोडा ऐकायला गहू नाही. समर्थांनी दासबोधामध्ये मूर्खाची बरेचसे व्याख्या केलेल्या आहेत.
त्याच्यामध्ये साधा मूर्ख, मूर्खाचा राजा, पडत मूर्ख. पडत मूर्ख म्हणजे आपल्या लक्षात आला का? शहरात कुठे गेला तिथं बोर्ड लागलेला असते, येथे घाण करू नये. आणि हा बरोबर जाऊन तिथंच घाण करू नये. त्या माणसाने पाहिलं, धरला त्याचा हात आणि ताडण काय, काय झालं? तू तिथं घाण करून आला. म्हणले काय, मला आवश्यकता नव्हती म्हणे, बोर्ड होता म्हणून मी तिथं घाण करून आलो. येथे घाण करून ये आहे तसंही वाचायचं नाही, म्हणजे व्याकरण पक्क झालेलं असते याचं. अरे म्हणले बेडा, ते लिहिलेलं कसं, येथे घाण करू नये. 2-2 शब्द आहेत ना, 2-2 शब्द होते, पण बोलताना हा मात्र इकडचं ये तिकडे घ्यायचा. घाण करून ये, याला पडत मूर्ख म्हणतात. असे अनेक मूर्ख समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून असे मूढ आणि जड, या जड मुळांचा उद्धार करण्याकरताच तर तुमचा अवतार झाला महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही समाजाचे मायबाप आहात. अवतार म्हणजे अवतरती वरून खाली येणे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण बोली शब्दामध्ये या अभंगामध्ये सुद्धा अवतार तुम्हा धराया कारण. बरीच माणसं, मोठी माणसं कारणाशिवाय येत नाही. आता तुम्ही सगळी मंडळी येत आलात, भक्त मंडळी. कोणी विचारलं का कुठे गेले ते गोदेगावला, काय कारण? अहो म्हणले, कारण तुम्हाला माहीत नाही का, बाबांचा आज पाडव्याचं पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने जन्मभूमी महोत्सव होता. जन्मभूमी महोत्सव हे कारण, आणि सगळी मंडळी आली हे कारणानेच आली की नाही, विनाकारण नाही आली. आणि मोठे माणसं विनाकारण येत नाही. विनाकारण असतात ते माणसं असतात, काहीच कारण नाही. हाताला दातून घ्यायचं आणि गावात 3 चक्कर मारायचे. विनाकारण जो फिरतं त्याची किंमत राहत नाही, आणि कारणाने फिरत असतं त्याचे मनुष्य वाट पाहत असतात. उदाहरणार्थ आपला आता कार्यक्रम आहे, जिल्हाधिकारीकडे गेले आपण, पत्रिका घेऊन गेले, चला आमच्याकडे मोठा कार्यक्रम आहे, आपण या. आता त्याने होई म्हटलं, पण आता निवडणुकाची गडबड त्यांच्या पाठीमागे, काही येणं झालं नाही त्यांचं. म्हणजे हो म्हणून निमंत्रण स्वीकार करून त्यांना नाही येत आलं. पण तसं होऊ नये दुर्दैवाने. इथंच कुठेतरी आग लागली त्या गावात, जे असेल ते, आणि त्याच्यामध्ये 2-4 माणसं खलास झाले. मग त्या गावकऱ्यांनी कलेक्टरला फोन केला का, बोलावलं. कलेक्टर, SP, बाकीचे अधिकारी हे सगळे आले तिथं. मग तो मनुष्य म्हणायला, का हो आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं, तुम्ही निमंत्रण देऊ हो म्हणून आले नाही, आणि आज कसं काय येणं केलं? अरे कसं काय येणं केलं म्हणजे माणसं मेले हे कारण आहे. ह्या कारणाने त्यांना यावं लागलं. मोठी माणसं कारणाने येत असतात, आणि विनाकारण फिरणारे माणसं असतात ते सगळं आपली किंमत गमावून बसत असतात. म्हणून महाराज, आपण अवतार तुम्हा धराया कारण, या कारणाने तुम्ही वैकुंठातून इथं आलात आणि जडमूड जीवांचा उद्धार केलेला आहे. तो उद्धार कशामुळे केला? तर भगवंताच्या नामचिंतनाने. याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा एक काम केलं, समाजामध्ये भक्तिभाव वाढवला, धर्माची वृद्धी केली, धर्म वाढवला, आणि धर्माचरणाने सत्यम वद धर्मंचर ह्या शास्त्राप्रमाणे त्यांचं जीवन त्यांना जगवायचं अंतःकरणात भाव निर्माण केला, देवाविषयी कृतज्ञता निर्माण केली, संताविषयी आदराची भावना निर्माण केली, आणि मग आपोआपच ते सुखी व्हायला लागले, समाधानी व्हायला लागले. हे सगळं आपल्या कृतीचं फळ आहे महाराज. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे सगळं भक्तिभाव धर्म कशामुळे वाढवला? तर नामामुळे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. हे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनाचे नाही नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. नामाची नाही पापाचे ऐसे केले. पाप शिल्लक ठेवलं नाही नामामुळं. आणि महाराज, अशा नामामुळे तुम्ही सगळ्यांचे दोष हरवून टाकलेत. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, पापाची कडप पडती पुढे. हरिस्मरणाने सर्व पापाची कडप पडायला लागलेत, आणि
जडती कीर्तने दोष पडती सगळं या कीर्तनाने भजनाने सर्वांचे दोष नष्ट केले आणि त्यांना सुख प्राप्त करून दिले. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. आणि आपला तर कुळाचारच आहे, आपली वंश परंपराच आहे भगवंताचं भजन करत राहणं, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून आपला कुलाचारच आहे. त्या नामाच्या शक्तीने आपण सर्व समाजाची दुःख नष्ट केलेली आहे. महाराज खरोखर आपलं जीवन कसं आहे, चंदनाप्रमाणे आहे. चंदन जसा सुगंधी असतो आणि भोवतालच्या बोरी बाबडीला सुद्धा सुगंधी करतो, हे संत जीवनाचं दृष्टांत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात. तुक म्हणे गुण चंदनाचे 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 तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जान तैसे तुम्ही जगी संत जानी अवतार तुम्हा दया कर अवतार तुम्हा दया कर